जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांवर जबरदस्त कारवाई केली। या पराक्रमाच्या सन्मानार्थ खामगावात मंत्री आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। खामगाव शहरात आज देशभक्तीचा नजारा पाहायला मिळाला, जेव्हा हजारो नागरिक तिरंगा हातात घेऊन रस्त्यावर उतरले। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये नुकताच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत सर्जिकल स्ट्राईक केल्याचं जाहीर केलं होतं। भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी भाजपकडून राज्यभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर काल सोमवारी दुपारी 12 वाजता खामगाव शहरात कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। भर उन्हातही महिलांपासून युवकांपर्यंत सर्वजण तिरंगा हातात घेऊन रॅलीमध्ये सहभागी झाले। शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅलीने नगरात देशभक्तीचे वातावरण निर्माण केले। रॅलीचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला। या माध्यमातून भारतीय लष्कराच्या शौर्याचा गौरव करण्यात आला असून सर्वसामान्य जनतेलाही देशाच्या सुरक्षेबाबतचा अभिमान व्यक्त करण्याची संधी मिळाली। नामदार आकाश फुंडकर यांनी यावेळी सांगितले की भारतीय जवानांचे शौर्य आणि बलिदान हे देशाचे गर्वाचे कारण आहे। त्यांच्या स्मरणार्थ ही रॅली जनतेच्या मनात देशप्रेम जागवणारी आहे। मी या खामगावातील सर्व नागरिकांचे आभार मानतो की एका आव्हानावर एवढे सर्व नागरिकांनी दाखवून दिलं की खामगाव सुद्धा, या बुलढाणा जिल्हा सुद्धा या देशाच्या तिन्ही सैन्य बलांच्या पाठीशी आहे। ज्या लोकांना अतिरेक्यांनी छळलं, ज्यांचा आधार हिरवून घेतला, त्या कुटुंबियांच्या पाठीशी हे भारतीय लोक आहेत। हे समर्थन दर्शवण्यासाठी आजची ही तिरंगा यात्रा होती।